नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण इथे मस्त असा ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत व अतिशय टेस्टी असा अक्का मसूरची रेसिपी बघणार आहोत। असा हा अक्का मसूर तुम्ही गरम गरम चपाती, गरम गरम रोटी किंवा गरम गरम नान किंवा भाकरी बरोबर खा, मस्त असा टेस्टी लागतो। अशी ही आपली मसूरची भाजी कमी साहित्यामध्ये, कमी मसाल्यांमध्ये आणि घरगुती मसाल्यांमध्येच बनणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे। हा मसूर मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला नाही, आपण हा मसूर डायरेक्ट कुकरला लावणार आहोत, त्यामुळे मी इथं भिजत ठेवलेला नाही। आता हा मसूर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 वेळा। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे। शिजण्यापुरते 1 ग्लास पाणी घालणार आहे, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण लावून आता आपण याला हाय गॅसवर 1 शिट्टी आणि मीडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या अशा करून घेणार आहोत। इथे मी आता मैदा घेतलेला आहे, आपण रोटी देखील बनवणार आहोत। 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे दही घालून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं थंड तेलाचं मोहन घालून घेणार आहोत। आता हे सर्व पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे आपण जे टाकलेलं दही तेल असतं ते मैद्याच्या प्रत्येक कणाकणामध्ये व्यवस्थित असं मिक्स होतं आणि आपली जी रोटी आहे ती एकदम सॉफ्ट अशी बनते। त्यामुळे पहिल्यांदा पाण्याचा न वापर करता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इतपत मिक्स करायचं आहे, असा एक गोळा बनला पाहिजे। नंतर आता थोडं थोडं पाणी टाकत छान असं आपण हे पीठ मळून घेणार आहोत। एकदम पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे। चपाती बनवण्यासाठी जसं आपण पीठ तयार करतो तसं हे पीठ आपण तयार करून घेणार आहोत। एकसारखा एक गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे, ते तुम्ही पाहू शकताय। थोडंसं वरून तेल टाकायचं आहे आणि हाताने छान असं परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पीठ जे आहे ते मऊ एकदम राहतं। छान असं पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे। इथे मी गॅसवर अशा प्रकारे मातीचं एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण भाजी करणार आहोत। अशा भांड्यांमध्ये भाज्या केल्याने भाज्या खूप चवीला चविष्ट लागतात। 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे, 2 तेजपत्त्याची पानं टाकलेली आहेत, 1 चमचा जिरे टाकलेलं आहे, हलकंसं थोडंसं भाजून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये 2 ते 3 बारीक चिरून घेतलेले कांदे, कांदा चिरताना एकदम बारीक चिरून घ्या। नंतर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅसवर छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांना तुम्ही इथे पाहू शकताय कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे, मस्त असं भाजलेला देखील आहे। अद्रक लसूण देखील याच्याबरोबर भाजल्यामुळे जो कच्चेपणा असतो तो कमी होतो। आता याच्यामध्ये मी 2 ते 3 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, ती घालणार आहे। इथे तुम्ही टोमॅटो बारीक चिरून देखील घालू शकता, पण प्युरी अशी घातल्यामुळे आपली भाजी एकसारखी अशी संध होते, त्यामुळे मी इथे टोमॅटोची प्युरी करून घातलेली आहे। प्युरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं प्युरी देखील आपण कांदा अद्रक लसूण बरोबर भाजून घेतलेली आहे। छान असं तेल देखील इथे सोडू लागलेले आहेत। आता याच्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर घालणार आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, 2 चमचे इथे आपण साठवणीतलं कोणतंही तिखट घालायचं आहे। तर इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे, 1 चमचा धने पावडर घालायचे आहे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता सर्व मसाले तुम्ही तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत। 1-2 मिनिट मसाले तेल सुटेपर्यंत तेलामध्ये छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आता इथे साईडला मी मसूर ठेवलेला होता शिजण्यासाठी, तर इथे तुम्ही पाहू शकताय मसूर आपला व्यवस्थित असा शिजलेला दिसत आहे। आपण एकदा चेक करून घेऊया। मस्त असा आपला मसूर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित असा शिजलेला आहे। इकडे आपले मसाले देखील छान असे भाजलेले आहेत। आता शिजवून घेतलेला जो मसूर आहे तो या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचा आहे। चमच्याने व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे।
इथे आपल्याला भाजीची क्वांटिटी थोडीशी अशी घट्ट दाटसर वाटत आहे, तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। ज्या कुकरमध्ये आपण मसुरा शिजवून घेतला तोच कुकर मी भिजवून इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी घालताना गरमच घालायचं आहे, गरम पाणी घातल्यामुळे भाजीला मस्त अशी तरी येते। तर इथे आपल्या भाजीची जी क्वांटिटी आहे ती मस्त झालेली आहे। आता इथे पाणी घालायचं नाही, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित असं सर्व ढवळून घ्यायचं आहे। आता एक 3 ते 4 मिनटं हा मसुरा असाच गॅसवर आपण शिजवून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे। वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। आता इथे आपण रोटी बनवायला घेऊया। मळून ठेवलेला जो मैदा आहे तो परत एकदा हातावर अशा प्रकारे मळून घ्यायचा आहे। एकदम मऊ सुद्धा हा आपला पीठ भिजलेला आहे, तुम्ही ते पाहू शकताय। पीठ छान मळून घेतल्यानंतर याच्यामधून एक छोट्या आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे। तुम्हाला रोटी कितपत मोठी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही गोळा काढून घेऊ शकता। अशा प्रकारे गोळा काढून घेतल्यानंतर त्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे। पिठामध्ये असा घोळवून एकसारखं आपण लाटून घेणार आहोत। आता इथे आपण रोटी बनवणार आहोत, त्यामुळे इथे घडी करायची नाही, एकसारखा गोल शेपमध्ये आपण हा लाटून घ्यायचा आहे। थोडंसं वरती खालती पीठ लावायचं आहे, म्हणजे ते पळपटाला चिकटणार नाही। छान असं लाटून घेतलेला आहे। कडा देखील मस्त अशा लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे साईडच्या कडा मोठ्या राहत नाही। अशा प्रकारे इथे मी रोटी लाटून घेतलेली आहे। आता आपण साईडला गॅसवर तवा देखील गरम होण्यासाठी ठेवलेला आहे, त्याच्यावर ही रोटी टाकून द्यायची आहे। रोटी एका साईडून हलकीशी भाजल्यासारखी वाटू लागल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडूनही 1 मिनिट आपण भाजून घेणार आहोत। आता चिमटेच्या साहाय्याने आपण फुलका जसा गॅसवर भाजतो तशी ही रोटी आपण गॅसवर भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे वर खाली करत रोटी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। रोटी गरम गरम असतानाच रोटीला बटर लावून घ्यायचं आहे। इथे मी दुसरी एक रोटी तुम्हाला बनवून दाखवते। अशा प्रकारे एक मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे, पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि जशी आपण पहिली रोटी लाटून घेतली त्याचप्रमाणे एकसारखी ही लाटून घ्यायची आहे, घडी न करता। आता लाटून घेतलेली रोटी तव्यामध्ये मी टाकून घेणार आहे। एक साईडून थोडीशी हलकीशी भाजल्यासारखी वाटू लागल्यानंतर आपण ही पलटी करून दुसऱ्या साईडूनही 1 मिनिट छान अशी भाजून घ्यायची आहे। आता आपण ही गॅसवर भाजणार आहोत, फुलका जसा भाजतो तसा। जशी हॉटेलमध्ये रोटी भेटते तशीच ही रोटी चवीला देखील लागते। आणि जर तुम्हाला रोटी जर थोडीशी अशी क्रिस्पी हवी असेल तर थोडंसं जास्त भाजायचं आहे। आता भाजून घेतलेली रोटी गरम गरम असतानाच बटर लावून घ्यायचं आहे, म्हणजे रोटी चवीला देखील मस्त अशी टेस्टी लागते। अशा प्रकारे बाकीच्या सर्व रोट्या मी बनवून घेते। इथे आपली भाजी देखील थंड झालेली आहे, तुम्ही पाहू शकता मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे। थोड्याशा रोट्या देखील मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी बनवून घेतलेले आहे। एकदम मस्त अशी दाटसर छान अशी चविष्ट चमचमीत आपली इथे मसूरची भाजी तयार झालेली आहे। अगदी हॉटेलमधल्या भाजीलाही मागे टाकेल इतकी मस्त चविष्ट चमचमीत इथे मसूरची भाजी आणि त्याच्याबरोबर रोटी आपली तयार झालेली आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब